आम्ही जे दरवर्षीप्रमाणे दहीहंडीचा प्रोग्राम करतो त्या दहीहंडीचा प्रोग्राम मी यावर्षी पण तसाच करणार होतो, पण या 2 तारखेला जे काही आपल्या पावसाच्या ह्याच्यामुळे आपल्या इकडं नदीला पूर वगैरे आला आहे, त्या पुराच्या प्रॉब्लेममुळे आम्ही ठरवलं की यावेळेस दहीहंडीचा प्रोग्राम करायचा, पण तो छोटा करायचा आणि त्याच दहीहंडीला जो काही खर्च लागतो तो खर्च पूर्ण जे पूरग्रस्तामध्ये ज्यांच्या घराचं नुकसान झालं आहे, जे गरजू लोक आहेत, ज्यांना 2-3 दिवस प्रॉब्लेम झाली, तर त्यांच्या घरी आम्ही त्याच खर्चातून आम्ही हे किटचं अशा प्रकारे आम्ही हे नियोजन केलेलं आहे आणि त्यांना या राशनचे किट देण्यात येत आहेत। नांदेड़ शहर में कुछ दिन पहले तेज बारिश ने तबाही मचाई थी, जिससे नांदेड़ शहर के नदी किनारे के कई इलाकों में घरों में पानी दाखिल हो गया था, जिससे इन इलाकों के लोगों का काफी नुकसान हुआ। इसी तरह नांदेड़ शहर के सिद्धार्थनगर करबला के इलाके के लोगों का भी बड़ा नुकसान हुआ। अजय लादे और इनके अजय लादे मित्र परिवार ने ऐसे हालात को देखते हुए मंडई मंसूर खान हवेली के करीब दहीहंडी उत्सव का बड़ा प्रोग्राम न करते हुए दहीहंडी का छोटा प्रोग्राम करते हुए जिनका बारिश से नुकसान हुआ उन लोगों में राशन किट का वाटप किया। धन्यवाद अजय भाऊ, तुम्ही अतिशय सुंदर काम केलेलं आहे। पूरग्रस्तामध्ये जे महिलांना जे पाणी खूप आलं होतं त्यांच्या घरामध्ये आणि तुम्ही येऊन पाहणी केली, दहीहंडी न करता तुम्ही गोरगरिबाला राशन अन्नधान्य वाटप केलं। धन्यवाद अजय भाऊ आणि त्यांचा मित्रमंडळ सगळ्यांना मी आवेदन करते की त्यांनी अतिशय सुंदर काम केलेलं आहे आणि महिलांच्या घरोघर अन्न वाटप केलेलं आहे आणि खिचडी सौ खर्चातून त्यांनी न कोणाकडून एकही रुपया घेता त्यांचे मित्रमंडळ आणि अजय भाऊने इतकं छान काम केलेलं आहे। सगळ्या गोरगरिबाला अन्न वाटप आणि राशन वाटप सुद्धा केलेलं आहे। आतापर्यंत आमच्या इकडे कोणीच पाहायला पण आलेलं नव्हतं आणि बघायला नव्हतं। खिचडी सुद्धा घरोघर त्यांनी पॅकेट करून आणून दिलेलं आहे। महिलांनी, लहान लेकरांनी ते अन्न असे रोडवर बसून खाले, त्यांच्या घरात खूप पाणी शिरलं होतं, नुसतं नुकसान झालंय त्यांचं। तर अजय भाऊ तुम्ही धन्यवाद करतो तुम्हाला आणि तुमच्या मित्रमंडळाला। तुम्ही खूपच सुंदर काम केलेलं आहे। तुमच्या खिशातून तुम्ही पैसे भरलेत, ना कोणते मंडळ दिले नाहीत आणि कोणी नगरसेवक दिले नाही, ना कोणावरून साहेबांना दिले नाहीत, परंतु आमच्या भावानी इतका चांगलं काम केलं आणि महिलांना सगळ्याला राशन वाटप करून घरोघर छान केलं। जय भीम।